हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आजचा विषय आहे आपली युवशक्ती का धगधगते, का त्यांचे आक्रोश आहे, का त्यांचे निराशा आहे, का अंधार आहे. आज हे सगळं चालले, हे कशामुळे चालले? आपले युवक म्हणजे युवक युवती सगळे यंग जनरेशन म्हणते, का दिशाहीन होत चाललेले आहे. सगळे म्हणत नाही मी, पण मेजॉरिटी. कारण काय आहे हे आपण जरासं विचार करायला पाहिजे. आता कोणाचं चुकते इथे? सरकारचं चुकते, विद्यार्थ्यांचं चुकते, पालकांचं चुकते, का समाजाचं चुकते? चूक कोणाची आहे? आता सध्याचं कारण तरी आपल्याला माहित आहे, नीट पेपर फुटीविषयी. अहो, ही काही साधी साधी चूक आहे का? खूप मोठी ही चूक होते. एवढं विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास केलेला आहे. तसं असताना ज्यांच्याकडे हातात पैसा आहे ते पेपर विकत घेतात आणि हे चुकीचं आहे. त्यामुळे खरंच ही घोर चूक आहे. आता विद्यार्थी परीक्षेसाठी दिवसरात्र एक करून अभ्यास करतो आणि पेपर लीक होते. ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे? इन द सेम वे शेतकऱ्यांचं काय होते? बियाणं विकत घेतात, चांगलं बियाणं घालू, चांगलं हे करू, तर बियाणंच खोटं निघते. हो, काय करावं ते? हे कशामुळे होते? नैतिकता का कमी होत चाललेली आहे? हेच जरा प्रत्येकानं विचार करायला पाहिजे. म्हणजे आपले मोरॅलिटी ही अतिशय गरजेची आहे आणि ही मोरॅलिटी आपले टिकायला पाहिजे. ते वरपासून अगदी तळागाळापर्यंत प्रत्येकाकडे असायला पाहिजे. फक्त मुलांनाच मोरॅलिटी पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे म्हणून नाही चालणार. आणि आजचे युवक पिढीला हे सगळं दिसते, त्यांना समजते. पूर्वी कसं आपल्याला तेवढं जाणवत नव्हतं, कळत नव्हतं. हल्ली मीडियामुळे म्हणा किंवा आताची मुलं खूप शहाणी आहेत त्यामुळे म्हणा, त्यांना हे सगळं डोळ्यासमोर दिसते. त्यांना कळते मला एवढे मार्क पडू नये, मला ऍडमिशन मिळत नाही, अमुक कमी मार्क असू नाही, तो अमुक तिथे जाऊ शकतो, काही कारण असेल त्याला. त्यामुळे ह्याच्यामुळे ही मुलं अतिशय अशी अशांत झालेली आहेत. अहो, आपल्याला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली, अजूनही आपल्याला कशासाठी हे सगळं जातीवर अवलंबून तुम्ही रिझर्वेशन वगैरे देता? तर देऊ नका ना. ओके, फायनान्शियली वीक आहेत, ज्यांना खरोखरच परिस्थिती नाही, त्यांना द्या तुम्ही, हरकत नाही. गरज आहे त्यांना. पण फायनान्शियली त्यांचं सगळं उत्तम आहे, सगळं उत्तम असताना फक्त ते अमुक जातीत जन्मले म्हणून त्यांना हे सगळं रिझर्वेशन मिळते. आणि सरकार पण मतांसाठी म्हणा कशासाठी हे होते. हे बरेच विद्यार्थ्यांनी बोलून दाखवलेलं मत आहे. माझं मत मांडत नाही मी. हे विद्यार्थी का अशांत आहेत, त्यांचं काय होते हे मेन कारण. आणि एक मेनली मला वाटते तर ह्या
युवकांना, युवा जनतेचे हाताला काम मिळत नाही. त्यामुळे त्यांना मग सुचत नाही. हे पण एक कारण आहे. त्यामुळे जॉब ऑपॉर्च्युनिटीज तरी तयार व्हायला पाहिजे. त्या सगळीकडे असतील, प्रायव्हेटमध्ये असतील, सरकारी असतील, किंवा मुलं आपल्या आपण करणारे असली तर त्यांना ते सगळे प्रोसिजर सोपी करून द्यायला पाहिजे. त्यांना हवं तर ट्रेनिंग द्यायची आपण व्यवस्था करायला पाहिजे. हे सगळं शासनालाही करावं लागेल. आणि ह्याचे पलीकडे जाऊन जी गोष्ट मला दिसतीये ती तरी मुलांचे आईवडिलांना असेल, मुलांना असेल, आपण 22 वर्षाचं झालो, 23 वर्षाचं झालो, आपले पायावर आपण उभं राहावं असं वाटत नाहीये. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स अमुक आणि तमुक म्हणून 8-10 वर्ष वाया घालवतात. ओके, तुम्ही सगळं सोडून 1 वर्ष बघा, नाही झाला कुठेतरी एक जॉबला लागा आणि नंतर परीक्षा बसत अभ्यास. हे तुमचा परफेक्ट अभ्यास झालाय म्हटल्यावर मग तुम्ही तुमचे संध्याकाळी घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाईपर्यंत वेळ असतो का नाही आपल्याकडे, तेव्हा आपण रिव्हिजन करू शकतो. तसं करा आणि जावा. नुसतं कॉम्पिटिटिव्ह परीक्षा म्हणून 8 वर्ष काय, 10 वर्ष काय, किती तरी मुलं वाया घालवतात. आई वडील गावाकडे कष्ट करून त्यांना पैसे पाठवतात. त्यामुळे मुलांनी हा जरा विचार करायला पाहिजे असं मला वाटते. ओके, 1 वर्ष, पहिल्या वर्षी तुम्ही सगळं सोडून अभ्यास की अभ्यास करा आणि परीक्षा द्या. नाही झाला मग तुम्ही कुठल्या तरी छोटा मोठा का होईना जॉबला जॉईन व्हा आणि तो जॉब करून घरी आल्यावर अभ्यासाला लागा आणि अभ्यास करून पुढे परीक्षाचे विचार करा. असं केलं की काय होते, आपली युवा पिढी बिझी राहते. आता काय झालेलं आहे, त्यांना काम नाही, नोकरी नाही. मग कोणी असं बोलावलं की जातात, दंगा करतात, हे करतात. त्यामुळे आता का मी हे बोलते म्हणजे आता नीटसाठी त्यांचं सगळं चाललेलं होतं तेव्हा त्या मुलांना नीट परीक्षा म्हणजे काय, नीटचं फुल फॉर्म म्हणजे काही माहित नव्हतं. मग हे किती योग्य आहे. आणि ह्या मुलांना आणि कोणीतरी स्वतःचे फायद्यासाठी वापरून घेते का, हा पण विचार करायला पाहिजे. हा पण विचार व्हायला पाहिजे का, म्हणजे स्वतःचे फायद्यासाठी ह्या मुलांचं बळी जाता कामा नये. अहो, मुलांनी काय मार खाल्लाय, काय मारले, माझे सुद्धा डोळ्यातनं पाणी आलं. नाही, असं नको होतं, एवढं मारायला नको होतं. तुम्ही त्यांना हे करा, बाकी काही केलं असतं, पण अहो काय एवढं, काय कुठेतरी मारते का एवढं, हे खूपच हे झालं. त्यामुळे आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे. हे अशी आपली युवा पिढी अशांत असली आणि धगधगती राहिली की फ्युचर काय होणार हो, येणारं भविष्य काय होणार. त्यामुळे आपल्या सर्वांना, म्हणजे सरकार असू देत, पालक असू देत, आपण समाज असू देत, आपण सर्वांनी ह्या गोष्टीवर विचार करायला पाहिजे. आणि आपली मुलं योग्य ते मार्गानं जातात ना, हा पण विचार पाहिजे का, म्हणजे त्यांचा कोणी स्वतःचे फायद्यासाठी वापर करता कामा नये. नाही तर कित्येक वेळेला ह्याचे पूर्वीच पण झालेलं आहे. असं मुलांना वापरलं गेलं जाते, नंतर त्या मुलांना त्यांच्यावरचे पोलीस केसेसमुळे अमुक ह्याच्यामुळे त्यांना पुढे चांगल्या नोकऱ्या लागत नाही, काही नाहीये.
नंतर मुलांना समजते, आता त्यांना काही कळत नाही, अंगात जोश आहे, सगळे गेले हो म्हणत आपणही जातात. हा विचार पण ते स्वतःचा विचार पण करत नाही. त्यामुळे आपण सर्वांनी सिरियसली विचार, कोणी आपलं स्वतःचा फायदा, स्वतःची पार्टी, अमुक अमुक काही विचार न करता, किंवा माझा समाज, माझ्या कम्युनिटीला जास्त फायदा व्हायला पाहिजे अमुक, हे काही न करता सरसकट आपल्या देशातली युवा पिढी कशी शांतीनं समाधानानं राहील, त्यांचे हाताला कामं कशी मिळतील, हा आपण विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. आपल्याला काय म्हणायचं आहे हे वेगवेगळे.